ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांना कळतंय की खूप उशिरा एपिसोड आला आहे, पण सध्या तरी आपण हा एन्जॉय करूया, कारण रोजच एपिसोड उशिरा येत आहेत. चला तर मग व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सांगते की व्हिडिओला सगळ्यात आधी लाईक करा. चला तर मग भागाला सुरुवात करूया. इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघही जण बोलत असतात. त्यांचं डिस्कशन सुरू असतं, कारण त्यांना आता मोठा प्रश्न पडलेला असतो की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या कशा हँडल करायच्या. म्हणजेच आता जर संतोषला जर प्रियाने ब्लॅकमेल केलं तर, म्हणूनच आधी त्यांना तिथपर्यंत पोचायचं असतं आणि यासाठी त्यांची खूप जास्त खडबड सुरू असते, कारण त्यांना कळत असतं की या सगळ्या दृष्टीने आपण जर पोचलो तरच आपल्या हाती काहीतरी लागू शकतं. आणि त्याचबरोबर चैतन्य, अर्जुन प्रयत्न करत असतात, पण त्यांच्याकडे लोणावळ्याला जाण्यासारखं कोणीतरी आहे का याचा विचार ते सगळ्यात आधी करत असतात. कारण का त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपण यांना स्वतः जाऊ शकत नाही, खास करून अर्जुन तर जाऊ शकत नाही, कारण अर्जुनला पनवेल सोडून कुठेही जाता येणार नसतं. त्यामुळे आता मग चैतन्यही म्हणत असतो आपणही जाऊ शकत नाही. त्यासोबत आता अरविनाश काकाही जाऊ शकत नाही, कारण प्रियाला ओळखता येतात आणि प्रियाच्या अनोळखी व्यक्ती किंवा संतोषही कोणाला ओळखत नाही अशांना जायला हवं असा विचार येतो. मग सायलीला माहिती आहे की तिची मैत्रीण आहे ऊर्जाला कॉल करायचा. मग ऊर्जाला आता सायली कॉल करते. सायलीने ऊर्जाला कॉल केल्याबरोबर आता खूपच भारी वाटत असतं आणि मग ती आता विचार करत असते की तर माहिती आहे ना गं. मग ती म्हणते की हो मला माहिती आहे ना, माहिती आहे सायलीताई, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, पण अर्जुन दादासुद्धा या सगळ्यात अडकलाय, काही मदत लागली तर सांग. हो ऊर्जा, तुझी मदत हवी आहे. खरं तर ना लोणावळ्यामध्येच आमचं एक तुझ्याकडे काम आहे. मग आता सायली सगळं काही आहे तर डिटेलमध्ये समजावून सांगते, म्हणजेच तिला नक्की कशासाठी मदत हवी आहे इथून पुढे सगळं काही. म्हणजेच तुला जायचं आहे, संतोषला बोलतं करायचं आहे, संतोषकडनं सगळ्या काही गोष्टी काढून घ्यायच्या आहेत हे सुद्धा आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ऊर्जा म्हणत असते की तू काळजी करू नकोस ताई, तुला तर माहितीच आहे या सगळ्यामध्ये माझा असा हात आहे, मी या सगळ्या गोष्टींना एकदम चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते, तू काळजी करू नकोस असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही आहे, उलट मला आता बरं वाटतंय की तू आमच्या पाठीशी उभी आहेस ते, असं देखील आता ती तिला बोलत असते. तर त्यावर आता ऊर्जा म्हणत असते की तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस, कारण मला माहिती आहे या सगळ्यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर नक्कीच मदत लागणार आहे आणि मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. अर्जुनही सांगतो की काही मदत लागली तर सांग, कारण आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि सोबतच तुझ्या सावंत इन्स्पेक्टरला सुद्धा पाठवतो, म्हणजे सावंत इन्स्पेक्टर नक्कीच तुला मदत करतील हे देखील आता सायलीने आणि अर्जुनने सांगितलेलं असतं. आता ऊर्जा जी आहे ती म्हणत असते की मी तुम्हाला वचन देते की उद्या 4 वाजायच्या पहिलेच मी तिथे हजर असेन आणि माझं वचन हे एकदम लास्टचं असतं असं देखील आता ऊर्जा ही अर्जुनला सांगत असते. त्यावर सायली ही खुश असते. सायली ऊर्जाला म्हणते की खरंच ग ऊर्जा, तुझी या सगळ्यात आम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. खरं तर मला तर भीती वाटत होती की कसं पॉसिबल होईल, पण मला तुझं नाव आठवलं आणि लक्षात आलं की तू आम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू शकते आणि म्हणूनच मी तुला डायरेक्ट कॉल करायचं ठरवलं. दुसरीकडे चैतन्यही म्हणत असतो की तुला काही गरज लागली, काही अडथळे आले तर तू मला डायरेक्ट कॉल कर, म्हणजे मी जे आहे ते तुला या सगळ्यामध्ये मदत करेन असं देखील चैतन्य तिला बोलत असतो. त्यानंतर ऊर्जा फोन ठेवते, कारण ऊर्जाला आता पुढची कामाला लागायचं असतं, कारण तिला आता लोणावळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं आणि त्या संतोषला बोलतं करायचं असतं, संतोषकडनं सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं. आता लोणावळ्याच्या एका हॉटेलमध्येच ते दोघंही जण पोचलेले असतात, अधिराज आणि प्रिया. अधिराज प्रिया दोघंही जण त्या हॉटेलमध्ये पोचलेले असताना अधिराज एकटक प्रियाकडे बघत असतो. तर प्रियाला तो म्हणत असतो, खरंच ना मला तर कधी कधी असं वाटतं ना तुझ्यापासून लांब जाऊच नाही, तुझ्याबरोबर कायम राहावं, कारण तू आता समोर आहेस ना तर मला खूप रिलॅक्स वाटतं असंही तो म्हणत असतो. पण प्रियाचं ना तर त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष नसतं. प्रियाला फक्त आता समोरचं दृश्य दिसत असतं, कारण तिला आता ह्याला उल्लू बनवून लगेच तिकडनं पळ काढायचा असतो आणि यासाठी तिची खूपच जास्त मेहनत सुरू असते. ती आता सांगत असते की मी जरा वॉशरूमला जाऊन येत. अधिराजही तिला म्हणतो की ठीक आहे जा, तू वॉशरूमला जाऊन ये असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र तोपर्यंत तिकडनं ती निघून जाते, कारण
अधिराजला ती म्हणते की मी वॉशरूमला जाते, पण तोपर्यंत तिला पळ काढायचा असतो. यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. दुसरीकडे आता अधिराजने अर्जुन आणि सायलीला कॉल केलेला असतो आणि ती आता सांगत असते की प्रिया वॉशरूमचं कारण सांगून जरा बाजूला गेली आहे. तर अधिराजला सांगितलं जातं की तूही तिच्यावर लक्ष ठेव, कारण ती पक्की पोचलेली आहे. तिला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी ती कुठच्याही थराला जाऊ शकते, असंही आता सांगितलं जातं. आणि मग आता अधिराजही म्हणत असतो की हो हो मी लक्ष ठेवतो. तेवढ्यातच एका आता वेटरचा अधिराजला धक्का लागलेला असतो आणि त्याच्या अंगावर सगळं काही पडलं जातं. त्याच संधीचा फायदा आता इथे असलेली ही प्रिया घेते आणि प्रिया लगेच त्या हॉटेलच्या बाहेर जाते. दुसरीकडे आता अर्जुन चैतन्य बोलत असतात का तर शांताच्या रूम बाहेर जी काही नोटीस लावलेली होती अतिक्रमणाची, त्या सगळ्याबद्दल आपण चौकशी करूया. जर चैतन्य त्याची डिटेलमध्ये माहिती भेटते का बघ. चैतन्याला सुद्धा आता अर्जुनने त्या कामासाठी लावलेलं असतं, कारण ती अतिक्रमणाची नोटीस जी आहे ती नक्कीच संतोषने लावली असणार आहे यावर सुद्धा अर्जुनला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. दुसरीकडे अधिराज वाट बघत असतो की कधी येईल ही, पण अधिराजला उल्लू बनवून ती गेलेली असते. अधिराज कंटिन्यू तिला कॉल करत असतो आणि जेव्हा अधिराज तिला कॉल करत असतो ना तेव्हा मात्र ती आता अधिराजचे कॉल काही रिसीव करत नसते, कारण आता ती तिथे हॉटेलमध्ये येऊन पोचलेली असते. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. तर सायलीला कालचा प्रसंग आठवतो. काल जेव्हा सायली एकटीच रूममध्ये होती तेव्हा तिला ही रूम किती जास्त खात होती, किती जास्त तिला अर्जुनची आठवण येत होती, हा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि तिला आता हे सगळं विसरवायला सुद्धा होत नसतं. त्यामुळेच आता ती प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की काल जसं तुला त्रास होत होता तसंच मला सुद्धा त्रास होत होता. खरं तर ना या सगळ्याची सवय नाही आहे, म्हणजे मी वकील आहे, मी जवळून सगळं बघितले, कस्टडी बघितली आहे, सगळं बघितले, पण मी स्वतः जेव्हा तिथे होतो ना तेव्हा मला खूप जास्त त्रास होत होता आणि मी काही केलेलं नसताना सुद्धा मी आतमध्ये होतो. पण आता जरा मला बरं वाटते, पण कालची आठवण आली का पुन्हा त्रास होतो, असं देखील अर्जुन सायलीला बोलत असतो. सायलीला देखील त्रास होत असतो म्हणून सायली सुद्धा आता अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या कुशीत विसावते, कारण तिला आता तो क्षण पुन्हा आठवायचा नव्हता. अर्जुनला ती म्हणत असते की जाऊ दे, आपण त्या आठवणीत नको राहिला, आता आपण या सगळ्यातून बाहेर येऊया, असंही आता ती त्याला म्हणते आणि त्याला हळूहळू का होईना शांत करत असते. तर अर्जुनही म्हणतो की हो आपण आता या सगळ्याचा विचार सोडूया, आपल्याला सकाळी उद्या पुन्हा लवकर जायचं आहे आणि या सगळ्याचा एकदम विचार करायचा आहे की नेमकं आपल्याला काय काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे आता पाऊलही आपल्याला अगदीच जपून टाकावं लागणार आहे, हेही अर्जुन आता बोलत असतो. जेव्हा आता अर्जुन या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा सायलीही आता म्हणत असते की हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, आपल्याला जे काही पावलं टाकायची आहे बरीच विचार करून टाकायचे आहेत. काही झालं ना तरीसुद्धा प्रियाला आता या सगळ्यामध्ये अडकवायचंच आहे आपल्याला, कारण प्रिया एवढं सगळं करून नामानिराई झालेली आहे. आता सायली बेडवर जाऊन बसलेली असते तर ती तिच्या पायावर उशी घेते आणि पायावर उशी घेऊन अर्जुनला ती तिच्या मांडीवर डोकं ठेवायला सांगते, कारण तिला माहिती आहे अर्जुनला तशीच झोप लागते. आणि अर्जुनला जेव्हा आता या बेड बघतो ना तो, तेव्हा बेडवर बघितल्यानंतर त्याला काल रात्री तो जसा खाली झोपला होता त्या जेलमध्ये तो प्रसंग त्याला आठवतो आणि त्यामुळेच आता तो सायलीच्या मांडीवर जेव्हा झोपायला जातो तेव्हा थोडासा का होईना तो आता भावूक झालेला असतो. त्याला आता या सगळ्याचा त्रास होत असतो, त्याला रडू येत असतं. सायलीचा हातात हात घेऊन तो आता बसलेला असतो. सायलीसुद्धा हळुवारपणे त्याच्या डोक्यावरनं अलगद हात फिरवत असते. तर दुसरीकडे आता पाहिला मिळतं प्रिया विचार करत असते, मी तर पुन्हा इथे आली आहे, पण आता ह्याला उत्तर काय देऊ, ह्याला काय सांगू, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. पण प्रिया या सगळ्यामध्ये तर माहीरच आहे, ते तर माहितीच आहे ना प्रेक्षकांनो, कारण प्रिया जी आहे ना ती पक्की चालू असते. प्रिया आता लगेच ना तिच्या डोक्याला काहीसं लागले, म्हणजे लिपस्टिकने वगैरे ती डाग करते, जेणेकरून तिला आता खरंच कोणीतरी मारलंय असे काहीसे व्रण आणते डोक्यावर आणि मग काय ओढणी वगैरे अशी गुंडाळते आणि मग ती अधिराजच्या समोर येते, जसं की तिला कोणीतरी लई तुडवलाय. आणि अधिराज समोर जेव्हा ती येते ना तेव्हा अधिराज तिला म्हणतो की हे सगळं काय आहे. त्यावर अधिराजला ती म्हणत असते की माझा नवरा पाठलाग करत परत
माझ्यासोबत इथपर्यंत आला होता आणि त्याला मी वॉशरूमला जाताना दिसली, त्यांनी मला तिथेच पकडलं. बरं झालं त्याने तुझ्यासोबत मला बघितलं नाही, पण त्याने मला लय मारलं. बघतोयस ना तू. आता अधिराज तिला हातसुद्धा लावायला जात होता जिथे तिला लागलेला आहे, पण ती त्याला तिथे हात लावू देत नसते, कारण तिला माहिती आहे जर ह्याने इथे हात लावला तर ते हाताला त्याच्या लागलं तर लिपस्टिकचे डाग. त्यामुळे आता ती त्याला लांबूनच सांगत असते, पण आता ती त्याला बोलत असताना खूप जास्त रडत असते आणि ती म्हणत असते की काय बोलू तुला, मला ना ह्या सगळ्या गोष्टी खरंच ना सहन होत नव्हत्या, पण मी तरी काय करणार. बघितलंस ना माझ्यावर त्याने एवढे वार केले ना, पण आता त्याला जर माहिती असेल की आपण इथे आहोत तर मग तो इथे येईलच ना. अरे त्याला फक्त त्याला हे माहिती आहे की आपण ना फक्त इथे रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे, त्याला हे नाही माहिती ना की आपण इथेच थांबणार आहोत. नको काळजी करू, काही नाही वाटणार, आपण इथेच थांबूया. पण मला ना आता तू समोर असलास की बरं वाटतं, नाहीतर मी माझे दिवस कसे काढते ना मला माहिती आहे. असं बोलून ती रडत असते. अधिराजला माहिती आहे बिचारा अश्विन खूप चांगला आहे. तो मनातल्या मनात म्हणतो की अर्जुनचा भाऊ इतका चांगला असताना सुद्धा ही कसे काय त्याच्यावर खोटे आरोप करू शकते ना, म्हणजे एखादी स्त्री कुठच्या थराला जाऊ शकते याचा विचारही करवत नसतो. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा तो अधिराज विचार करतो तेव्हा त्या प्रियाचं बोलणंच ना त्याला नको नकोसं वाटत असतं. प्रिया इतकी भयानक अशी वागत असते ना, त्यामुळेच आता तो बघतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रिया म्हणत असते की आपण आता इथून तरी सध्या तरी कुठे नको जाऊया, आपण आत्ताची रात्र इथेच राहूया. त्याला फक्त एवढं माहिती होतं की मी रेस्टॉरंटमध्ये आहे, त्याला हे नाही माहिती की आपण ह्याच रिसॉर्टला राहणार आहोत ते. आता दुसरीकडे मात्र आता अधिराजने वॉशरूमला जातोय, फ्रेश व्हायला जातोय असं बोलून आता लगेच फोन केलेला असतो आणि फोन करून त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता सायलीला सांगितलेल्या असतात. ती 1 तासासाठी गायब झाली होती आणि ती कुठे गेली होती ना काहीच माहिती नाही आहे. अधिराजला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अधिराज सांगतो सायलीला, तेव्हा सायलीही म्हणते की हो मला माहिती होतं ती असंच काहीसं करणार आहे, पण तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवलं नव्हतं का. मी लक्ष ठेवून होतो, ती वॉशरूमला जाते सांगितलं आणि गेली, आणि नंतर तिने मला येऊन काय सांगितलं माहिती का, तिचा नवरा इथं आला होता, त्या नवऱ्याने मारलं असं खोटं सांगते. मग त्यावर सायली म्हणते की तिचं तसंच असतं, ती खूप खोटारडी आहे ती, पण आता तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. दुसरीकडे इन्स्पेक्टर सावंत जे असतात ते लोणावळ्याला गेलेले असतात आणि लोणावळ्याच्या पोलिसांना सांगत असतात की आम्हाला संतोषला पनवेलला घेऊन जायचं आहे, एका खुनाच्या केसमध्ये त्याला असं आम्हाला चौकशीसाठी घेऊन जायचं आहे. त्यावर आता ते लोणावळ्याचे पोलीस जे असतात ते म्हणतात की आम्ही अशी परवानगी देऊ शकत नाही. तर आता लगेच तिथे ऊर्जाही हजर असते. ऊर्जाने डायरेक्ट त्यांना नोटीस दिलेली असते. ऊर्जा त्यांना नोटीस देतच बोलत असते की तुम्हाला मी बघत होते शांतपणे काही गोष्टी कळतायत का, पण जर तुम्हाला शांतपणाने या सगळ्या गोष्टी घ्यायच्याच नसतील तर मी तरी काय करणार. म्हणूनच तुम्हाला हे डायरेक्ट ना ऑर्डर्स देते, तुम्हाला हे काम करावंच लागेल, नाही तर तुम्हाला कलम 186, कलम 188 सामान्य माणसाला मदत न करणे आणि कलम 217 एका आरोपीला पाठीशी घालणे या केस अंतर्गत तुम्हाला मी अडकवू शकते, त्यामुळे तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते. असं देखील आता ऊर्जा जी आहे ती बोलू लागते. ऊर्जा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता पोलिसाचं ततपप झालेलं असतं आणि तो आताच इथे ऊर्जाला म्हणत असतो की मॅडम सॉरी, तुम्हाला काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे आता संतोषला जरी चौकशीसाठी तिने काही प्रश्न विचारायचे असेल तरी त्याच्यावर बंधन नसणार आहे आणि संतोषला ती इथून लोणावळ्याला पनवेलला सुद्धा घेऊन जाऊ शकते, यासाठी तिने डायरेक्टली लेटर दिलेलं असतं. आता संतोषची चौकशी करायला खास करून तिकडे आता ती गेलेली असते आणि संतोषची चौकशी करायला गेलेली असताना संतोष उभा असतो आणि संतोष जेव्हा उभा असतो तेव्हा ऊर्जा त्याला म्हणत असते की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तुला तर माहितीच आहे शांताच्या खुनामागे तुझं नाव येतंय, या सगळ्यामध्ये तू इन्व्हॉल्व आहे, या गोष्टी कळतायत. मग आता तू मला पटपट सांगणार आहेस का की त्या दिवशी नेमकं रात्री काय झालं होतं ते. त्यावर मात्र आता तो बोलतो की मला ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या मी अर्जुन सरांना सांगेन, तुम्हाला मी सांगणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते की तुला या सगळ्या काही गोष्टी मला सांगाव्याच लागतील, परंतु तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर कितीही फोर्स करा पण मी काही झालं तरी तुम्हाला एकही गोष्ट सांगणार नाही, असं देखील आता डायरेक्टली त्याने सांगून टाकलेलं होतं. जेव्हा आता तो ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जाला बोलतो तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की अर्जुनला इथे येणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुला मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. पण तो म्हणतो की काही करा पण अर्जुन सरांनाच इथे बोलवा, तेव्हाच माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या दिवशीचा रात्रीचा जो काही प्रसंग
प्रसंग आहे तो तेव्हाच मी त्यांना सांगेन असंही आता सांगितलं जातं. मग काय ऊर्जा बाजूला जाते आणि ऊर्जाने आता अर्जुनला कॉल केलेला असतो. ऊर्जा आता अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला घडलेली हकीकत सांगते. संतोषशी बोलत होती मी, पण संतोषी ना सगळ्या काही गोष्टी फक्त तुलाच सांगणारे असं म्हणतोय. अर्जुन दादा आता काय करायचं आहे. मग आता अर्जुनला खरं तर पनवेल सोडून लोणावळ्याला यायची परवानगी नसते, तरीसुद्धा तो म्हणतो की आजची रात्र जाऊ दे, मी उद्या सकाळी पटकन जाऊन जजची आधी परवानगी घेतो, त्यांना विचारतो, जर त्यांनी मला परवानगी दिली तर मी उद्या लोणावळ्याला येतो, तू लोणावळ्यावरनं कुठेच जाऊ नको, तू तिथेच थांब असं देखील अर्जुनने आता ऊर्जाला सांगितलेलं असतं. त्यानंतर ऊर्जा म्हणते की बघ दादा तुला जमतंय का, नाहीतर माझ्याकडे प्लॅन बी आहे, तो तर मग मला ऑन करावाच लागेल. त्यावर अर्जुन बोलतो की मी प्रयत्न करतो, मी तुला सांगतो उद्या सकाळपर्यंत. आता अर्जुन सकाळ जशी होते तसा पहिल्यांदाच तो आता त्या जज साहेबांकडे गेलेला असतो, कारण त्याला पनवेलवरनं लोणावळ्याला जायचं असतं. तो फक्त जामिनावर सुटलेला असतो, त्यामुळे तो कोणतंही शहर जे आहे तर सोडून जाऊ शकणार नसतो. पनवेलला तो मुख्यतः राहतोय, पनवेलला त्याची केस चालू आहे, तर तो ते पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाही हे आता डायरेक्टली जज यांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे आता जज यांनी परवानगी न दिल्यामुळे मात्र आता अर्जुन खूप मोठ्या अडचणीत अडकतो. अर्जुन जेव्हा या सगळ्यात अडचणीत अडकतो तेव्हा मात्र आता अर्जुनला परमिशन दिली जात नाही. त्यामुळे अर्जुन समोर प्रश्नचिन्ह असतं की कसं ह्या सगळ्याला आपण सामोरं जायचं आहे, कारण तो मूर्ख संतोष तर काही सुद्धा सांगायला तयार नव्हता. त्याने तर सरळ सांगितलेलं होतं की अर्जुन जर आला तरच मी ह्या सगळ्या काही गोष्टी सांगेन, पण आता अर्जुनला परमिशनच मिळत नाही तर अर्जुन लोणावळ्याला जाणार तरी कसा, हा मुख्य प्रश्न अर्जुनच्या डोक्यामध्ये आता फिरत असतो. अर्जुन आता घरी आलेला असतो, घरात सगळीजण एकत्रपणे उभे असतात. त्याच वेळेला अर्जुनला आता प्रताप म्हणतात की जर तुला लोणावळ्याला जायला परवानगी जजने दिली नाही आहे तर मग तू त्या मुख्य आरोपीला इथपर्यंत कसं आणणार आहे. अर्जुन म्हणतो की मलाही कळत नाही की काय करावं, माझ्याच्याने जेवढे प्रयत्न होतात तेवढे मी प्रयत्न केले, पण जज मला म्हणतात की पनवेल सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. त्यांचंही ते बरोबरच आहे एका दृष्ट्या, पण आता सगळ्या काही गोष्टी कठीण होऊन बसलेल्या आहेत. मग आता अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे बघत असतात. मग त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो की ऊर्जालाच आता तिचा प्लॅन बी ऑन करायला सांगायचा. ऊर्जा ऑलरेडी अर्जुनच्या फोनची वाट बघत असते, कारण आता अर्जुनने ऊर्जाला सांगितलेलं असतं ना ज्या काही गोष्टी आहेत ती मी उद्या सकाळपर्यंत सांगेन. सायली आणि अर्जुन आता बाहेर जातात, कारण त्यांना ऊर्जाला कॉल करायचा असतो. अर्जुन बाहेर जाऊन आता ऊर्जाला कॉल करतो. ऊर्जाला कॉल करून अर्जुन सांगू लागतो की जरा एक प्रॉब्लेम झाला आहे, तेवढं ऐकतेस का गं तू. मग आता ऊर्जाही म्हणत असते की काय झालं. ऊर्जाला आता अर्जुन सांगतो मी जजकडनं परवानगी घेत होतो, पण त्यांनी मला काही बाहेर पडायची परवानगी दिलेली नाही आहे. मग हे ऐकल्यानंतर आता मात्र ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे राहू दे, जर तुला बाहेर पडायची परवानगी देत नसेल तर मला प्लॅन बी ऑन करावं लागेल, तू काळजी करू नको, 4 वाजायच्या आत मी तिथे घेऊन त्याला येईल असं देखील आता ऊर्जाने अर्जुनला सांगितलेलं असतं. ऊर्जाने आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर अर्जुनला थोडं रिलॅक्स वाटतं, कारण आता अर्जुनसाठी ही केस खूप जास्त महत्त्वाची होती. नाहीतर 4 वाजायच्या पर्यंत ऊर्जा त्या आरोपीला घेऊन नाही आली तर अर्जुनची सनदसुद्धा जाऊ शकते, ही भीतीसुद्धा अर्जुनच्या मनामध्ये होती. अर्जुन सायली आता घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला तिला आता विचारलं जातं की प्रताप काय करणार आहात. प्रताप कल्पना विचारत असतात. त्यावर सायली आता म्हणत असते की आपल्याकडे आता फक्त देवी आईला हाक मारणं, देवी आईसमोर हात जोडणं एवढाच पर्याय आहे असं आता सायली अर्जुन बोलत असतात. पण ती आता कोणताही प्लॅन सांगत नाही की ऊर्जाला त्यांनी हे सगळं काम करायला सांगितलंय, कारण तिथे प्रिया असते. प्रिया मात्र आता खूप जास्त खुश असते. प्रिया म्हणत असते की अर्जुन तुझी नोकरी जातेच म्हणून समज. प्रियाला आनंद झालेला असतो. प्रियाला आता कळत असतं की या सगळ्यामध्ये मीच जिंकणार आहे. परंतु आता इकडे इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते सुद्धा ऊर्जाला विचारत असतात की ऊर्जा नेमकं तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय, म्हणजे तू कसलं प्लॅनिंग केलं आहेस. त्यावर ऊर्जा म्हणते की मी ठरवले, माझा प्लॅन बी आता मी ऑन करणार आहे, ज्यामध्ये मी संतोषला आता बोलतं करणार आहे. म्हणूनच आता संतोषला बोलतं करण्यासाठी आता ऊर्जाने एक नवीन शक्कल लढवलेली असते. ती कोणताही विचार न करता थेट आता त्या कस्टडीच्या इथे जाते आणि ती आता संतोषची उलटसुलट चौकशी करू लागते. संतोषला ती आता म्हणत असते की तू जसं मला सांगितलंस की अर्जुन सुभेदार यांना बोलव, अर्जुन सुभेदार यांना इथं आणणं पॉसिबल नाही आहे, पण आता
तुझ्यासाठी एक मी चांगली ऑफर ठेवते, बघ तुला ही ऑफर मान्य असेल तर ऑफर स्वीकार, नाही तर मग बघूया तुझं काय करायचं ते, असं देखील ऊर्जा जी आहे ती संतोषला सांगत असते. संतोष आधीच खूप घाबरलेला असतो, त्याला काही देखील सुचत नसतं, त्याचं डोकं काम करेनासं झालेलं असतं. त्यातच ऊर्जा त्याला म्हणत असते की बघ तुला ह्या सगळ्या गोष्टी पटतायत का, जर नाही ऑफर मान्य केलीस तर तुला कायमचंच या जेलमध्ये सडावं लागेल. मग आता संतोष तिला म्हणत असतो की काय ऑफर आहे तुमची. त्याच वेळेला संतोषला ती ऑफर सांगू लागते. संतोषला तिने ऑफर दिलेली असते की मला माहिती आहे शांताच्या खुनामागे तुझा हात नाही आहे, पण ज्या कोणा व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा तो किंवा ती ह्याचा समावेश आहे हेही मला माहिती आहे, आणि त्या माणसाच्या अंतर्गत तू हे सगळं काही मागून बोलतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो समोरचा व्यक्ती आहे तो किंवा ती, ह्या दोघांमधलंही जी व्यक्ती आहे ती तर आरामात या सगळ्यातून बाहेर पडेल, आणि फसशील तर कोण, तू फसशील. तू जर या सगळ्या गोष्टीत काहीच केलेलं नाही आहेस हेही मला माहिती आहे. पण बघ जर तू माफीचा साक्षीदार झालास तर या सगळ्यातून सुटू शकतोस, तुझ्या फॅमिलीसोबत तू राहू शकतोस, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकतोस. पण जर तू ह्या सगळ्यामध्ये अडकलास तर तुझं काही खरं नाही. बघ जरा विचार कर की काही डोक्यात चालतंय का. बघ मी तुला 15 सेकंदाची वेळ देते, त्या 15 सेकंदात विचार कर की माफीचा साक्षीदार व्हायचा आहे की या सगळ्यात कायमचं जेलमध्ये सडायचे. बघ तुझ्यासाठी ही काहीच वेळ शिल्लक आहे. बघ मी आता 15 सेकंद बोलायला सुरुवात करते, त्याआधी जर तू सगळ्या गोष्टी सांगितल्यास तर बऱ्या, नाही तर मग मला माझी ॲक्शन घ्यावी लागेल. मग ती 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7पर्यंत जेव्हा येते तेव्हाच आता त्याने सांगितलेलं असतं की मी तुला सगळं सांगायला तयार होतो. आणि मग प्रियाने खून केलेल्याची जबानी तो स्वतः देतो. प्रियाने जे जे काही केलेलं आहे त्या रात्रीचा सगळा तपशील आता त्याने इथे ऊर्जाला सांगितलेला असतो, आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतात ऊर्जाला, पण आता हे सगळं काही तिला संतोषच्या तोंडून ऐकायचं असतं की या सगळ्याच्या मागे कोण आहे. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तो सांगतो तेव्हा मात्र आता ऊर्जा म्हणत असते की या सगळ्या गोष्टी तू मला सांगितल्यास, याच गोष्टी तुला आता पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल किंवा कोर्टातही तुला हजर करावे लागतील, आणि कोर्टात तुला या सगळ्याबद्दल सांगावं लागेल. पण आता तो कोर्टात या सगळ्या गोष्टी सांगायला नकार देतो. मग त्याला ऊर्जा समजावते. ऊर्जा त्याला म्हणत असते की बघ जर कोर्टात येऊन तू या सगळ्या गोष्टी सांगितल्यास तर या सगळ्यातनं सुटू शकतोस, नाहीतर यात तू कायमचा अडकशील. बघ लक्षात ठेव, तुला या सगळ्या गोष्टींमध्ये कायमचं अडकायचं आहे की यातून बाहेर पडायचं आहे. जर यातच अडकलास ना तर खूप मोठा तुला लॉस होऊ शकतो. बघ विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तर तो म्हणतो खरंच मी या सगळ्यातून सुटू शकतो का. मग ती त्याला म्हणते की हो तू या सगळ्यातनं सुटू शकतोस, मी तुला तेच सांगते ना, या सगळ्यातनं तू बाहेर पडू शकतोस, आणि त्यासाठी तू प्रयत्न कर, तू या सगळ्यात अडकून राहू नकोस. मग तो आता ऐकायला तयार होतो. मग लगेचच ऊर्जा त्याला घेऊन तिकडनं निघालेली असते. इकडे आता केस असते अर्जुनची, आणि 4 वाजायची वेळ संपत आलेली असते, आणि त्याच वेळेला समोरच्या पार्टीतील जे वकील आहेत, जे निरंजन वकील, ते मात्र म्हणत असतात की कोर्टाचा वेळ विनाकारण वाया घालवला जात आहे. इकडे कोर्टात सगळेच हजर असतात, तर प्रियाला मात्र आनंद झालेला असतो. प्रियाच्या मनात उखळ्या फुटत असतात, कारण ह्यांची वेळ संपत आली की ह्यांचा सगळ्याच गेम संपणार आहे. या कुठेतरी गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रियाला माहिती असतात. प्रिया सगळ्याचा विचार करत असते. त्यातच आता दुसरीकडे मात्र खूपच जास्त हसू मात्र प्रियाला येत असतं. आता जजही म्हणत असतात की तुम्हाला 4 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे, अवघे 5 मिनटं शिल्लक आहेत, तरीसुद्धा तुमचा काहीच पुरावा नाही आहे. मग आता अर्जुन म्हणतो की माझा आय विटनेस येतच आहे, फक्त मला थोडा वेळ द्या. मग आता निरंजन वकील म्हणतात की थोडा वेळ करून करून यांनी आतापर्यंत किती वेळ घेतलेला आहे, यामध्ये कोर्टाकडे दुर्लक्ष केला जातोय. ह्या सगळ्या काही गोष्टी अगदीच मजा मस्करीमध्ये घेतल्या जात आहेत. मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो की फक्त 5 मिनटं मला द्या, 5 मिनटात माझा आय विटनेस इथे हजर असेल, असं देखील आता अर्जुन सांगत असतो. त्यावर जज आता अर्जुनला म्हणतात की आपण आता फक्त थोडा वेळच थांबणार आहोत, थोड्या वेळापर्यंत तुम्ही जर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलात नाही तर तुमची सनद ही कायमची जाऊ शकते, म्हणजेच अर्जुनची वकिली धोक्यात येऊ शकते. ही गोष्ट आता जजने बोलल्यानंतर मात्र प्रियाच्या मनात उखळ्या फुटत असतात. आनंद झालेला असतो, मात्र अर्जुनला टेन्शन असतं की ऊर्जा वेळेवर पोचेल की नाही. पण ऊर्जाने जसं वचन दिलं आहे त्यामुळे आता अर्जुनला माहिती असते की ऊर्जाने एखादी गोष्ट ठरवली, तिने वचन दिलंय म्हटल्यावर ती पूर्ण करणारच. मग आता इथे कोर्टामध्ये
ऐन वेळेला ऊर्जा तिथे धावत येते आणि ऊर्जा थांबा असं म्हणते. ऊर्जाने थांबा म्हटल्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांचं मन मागे जातं. सगळेजण बघू लागतात की कोण आहे. तर ऊर्जा आता संतोषला घेऊन तिथे येऊन पोचलेली असते आणि ऊर्जा जेव्हा संतोषला घेऊन येऊन तिथे पोचते तेव्हा मात्र आता सगळेजण ऊर्जाकडे पाहू लागतात. ऊर्जा म्हणत असते की सॉरी, मला थोडा यायला उशीर झाला, पण खरंच या सगळ्यासाठी मी मनापासून सॉरीही बोलते. आणि मग संतोषला कोर्टामध्ये हजर केलं जातं. प्रियाच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग तर आता उडालेला असतो आणि त्यामुळेच ना आता खरी मजा येत असते. पण आता यामध्ये सुद्धा एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे संतोषने ऊर्जाला आधी जेलमध्ये असताना सगळं काही खरं सांगितलेलं होतं की हे सगळं प्रियाने घडवून आणलंय. पण आता जेव्हा त्याला समोर हजर केलं जातं तेव्हा बहुतेक प्रियाने काहीसं ब्लॅकमेल केलेलं असतं तिथल्या तिथे बसून. त्यामुळे आता ऐन वेळेला या संतोषने पूर्णपणे साक्ष फिरवलेली असते आणि तो म्हणतो की हे सगळं काही मिस केलं आहे. आणि जेव्हा हे सांगण्यात येतं तेव्हा अर्जुनला माहिती की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नाही आहेत. तो म्हणतो की ह्याचा खरा आरोपी मी तर शोधून काढेन, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. दुसरीकडे प्रिया मात्र खूप जास्त खुश असते. प्रिया म्हणत असते की आता तुम्ही कितीही प्रयत्न करा मला अडकवायचा, पण तुम्ही मला अडकवू शकतच नाही. मग आता सायली म्हणते की ही तर माझी एकच मैत्रीण होती, अजून माझ्या 12 मैत्रिणी ज्या आहेत ना त्या तुला पुरून उरतील. त्यामुळे प्रियाच्या चेहऱ्यावरचे आता रंगच बदलतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.